मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत इच्छापूर इच्छादेवीच्या दर्शनाला। ऋषित बाळाचा फॅमिलीसोबतचा पहिलाच टूर। सर्व फॅमिली आम्ही निघालो होतो। सकाळीच आम्ही आमच्या घरून जळगाववरून इच्छापूर देवीला निघालेलो होतो। मध्येच आम्ही मुक्ताईनगरला पूर्णा नदीच्या काठी फोटो सेशन केलं व पुन्हा आमचा प्रवास सुरू केला। काही तासांचा सफर केल्यानंतर आम्ही पोहोचलो इच्छापूर या गावी। इच्छापूर या गावापासूनच जवळ असलेल्या 1 किलोमीटर अंतरावरील इच्छादेवी मंदिरावर आम्ही आलो। आणि अशा पद्धतीने आम्ही इच्छादेवीच्या दर्शनासाठी प्रवास सुरू केलेला आहे। पायऱ्या चढायला सुरुवात केली। आमच्या बरोबर ऋषित आहे। ऋषित बाळाला कडेवर घेतलेला आहे आणि आम्ही हळूहळू पायऱ्या चढतो। बघा पायऱ्या चढतो। आई दादांना मागच्या पायऱ्यांच्या दिशेने पाठवून दिलेलं आहे। तिकडून जायला सोपं आहे, त्यामुळे त्यांना तिकडे पाठवलं आणि आम्ही इकडनं जातोय। आमची इच्छा अशी होती की आम्ही याच पायऱ्याने वरती जाऊ आणि दर्शन घेऊ। ऋषित बाळा एन्जॉय करतोय। फर्स्ट टाइम आम्ही ऋषित बाळाला इच्छादेवीवर आणलेलं आहे। नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील भाविकांनी इच्छादेवी येथे गर्दी केलेली होती। आम्ही रांगेत लागलेलो होतो। रांग एवढी मोठी होती की आमचा ऋषित बाळा सुद्धा कंटाळलेला होता। या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगला मनाई असल्यामुळे आम्ही इथून दर्शन घेऊन परतीला लागलो। हळूहळू आमचा ऋषित बाळा सुद्धा आमच्या सोबत खाली उतरत होता व एन्जॉय करत होता। इच्छादेवी येथून आम्ही आलो होतो रावेर इथं। 28 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही ऋषितच्या आजोळला आलेलो होतो। ऋषित त्याच्या आजी आजोबांसोबत छान खेळला। इथं आम्ही जवळपास 1.5 ते 2 तास होतो। तिथून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या मूळ गावी सिंगत इथं। ऋषित बाळाने तिथं आल्यानंतर त्याच्या असलेल्या आयांसोबत खूप मस्ती केली। आपल्या जवळच्या लोकांना आपल्या गावामध्ये भेटण्याचा आनंद काही औरच असतो, याची आम्ही अनुभूती घेत होतो। गावखेड्यातील वातावरणाचा ऋषित मनापासून आनंद घेत होता। कोंबडी बेटा कोंबडी, अंड्यावाली कोंबडी, ते अंड्यावाली।
सिंगत आमचं मूळ गाव आणि या ठिकाणी आम्ही आलो आहे. सगळे इमोशनल अटॅचमेंट असलेलं गाव, कारण हे आमच्या वडिलांचं जन्मगाव आणि इथंच त्यांची कर्मभूमी, तिथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचे भाऊसुद्धा राहतात आणि आमचे मोठे वडील आणि माझे भाऊसुद्धा इथं राहतात. सर्वजण एकत्र राहतात, एकोप्याने राहतात. छोटं गाव आहे परंतु सुंदर, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले एक सुंदर असं गाव. आज आम्ही इथं व्हिजिट केली होती. सकाळचे निघालेलो आहोत आणि संध्याकाळ आम्हाला सिंगत या गावाने करायची होती. सिंगत इथून सर्वांचा निरोप घेऊन आम्ही पोहोचलो हतनूर डॅम येतं. हतनूर डॅमला आम्हाला पावसाळ्यातील असलेल्या इथल्या नदीच्या विस्ताराला बघायचं होतं. एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे इथं पाण्याचा प्रचंड विस्तार होता आणि खालचा पूल सुद्धा दिसेनासा होता. मित्रांनो, आम्ही हतनूर धरणाला थांबलेलो आहोत. बघा, जवळपास 4 दरवाजे, 4पेक्षा जास्त दरवाजे मला दिसत आहेत तिथून. ते ओपन करण्यात आले आणि मोठा विसर्ग आणि त्याच्या मोठ्या विसर्गाचा आवाज सुद्धा, पाण्याचा आवाज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो आहे. बघू शकतात किती भव्य असं हा हतनूर धरण आणि त्यातल्या त्यात पाण्याचा विस्तीर्ण पसारा. आता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो होतो. परंतु आज इच्छादेवी, रावेर, सिंगत व पुन्हा परतीचा प्रवास हा सुंदर असा प्रवास झालेला होता. मित्रांनो, यातून फक्त एकच कळले की एका दिवसाचा का होईना आपला माइंड फ्रेश करण्यासाठी आपण कुठंतरी आउटिंग केली पाहिजे. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत